नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आहे 21 तारीख 21/11/2025। टाइम होतोय 7:02। ओला आणि उबेर दोन्ही पण लॉग इन आहेत आणि बघू आज कशा प्रकारे ट्रिप्स लागतात। उबर वाजला, खूप जास्त शॉर्ट ट्रिप आहे तर त्याच्यामुळे मी नाही घेतली, कारण मतलबच नाहीये। आपल्याला थोडासा असा एरिया पाहिजे की म्हणजे की बेलापूर, नेरूळ अशा टाईपच्या हे पाहिजेत। आणि कसं आहे की आता उबरमध्ये आहे ना 8च्या नंतर जरा चांगला रेट भेटेल, तर बघू कसा प्रकारचे काय ट्रिप लागतात। मित्रांनो 2 ट्रिप्स कंप्लीट झाल्यात। सांगतो, पहिली ट्रिप आपल्याला लागली ती होती कळंबोली टू पनवेल बस डेपो। त्यानंतर एक ट्रिप कॅन्सल झाली, ही पण कळंबोलीचीच होती पण ती कॅन्सल झाली। आणि त्याच्यानंतर ही सेकंड वाली जी ट्रिप आहे ती ट्रिप आपल्याला भेटली पनवेलवरून इथे, हा कुठला एरिया आहे, महापे। आणि ह्याच्यामध्ये 55 रुपये टिप इन्क्लूड आहे, त्याच्यामुळे 375 रुपीज आपल्याला भेटले। जर हे भेटले नसते तर मग आपली ट्रिप ही थोडीशी म्हणजे ओकेच होती। पण ही 22 किलोमीटरचे 375 रुपीज आहेत प्लस इन्क्लूड टिप। आता इथून मी सगळं चालू तर केलंय, मला काय वाटत नाही इथून काय आपल्याला लागेल। ओल्याला चालू करतो आणि आपल्याला थोडासा पुढे जावं लागणार हायवे साईडला, कारण इथे काहीच लागणार नाही। एक ट्रिप लागली मित्रांनो खारवेची, सो वेट करतोय मी। शेवटची ट्रिप झाली कंप्लीट। शेवटच्या ट्रिपचा डिटेल्स मी सांगतो तुम्हाला। जवळपास आता हे 209 रुपये इथे कलेक्टेड दाखवतात ना, पण ते कस्टमरने दिले 250 रुपये। पण अशा प्रकारे आपला 1231 रुपयाचं काम आतापर्यंत झालेलं आहे उबरमध्ये। ठीक आहे, टाइम बघा, मी तुम्हाला टाइम दाखवतो, 12:21। 1231 रुपयाचं काम इथे झालंय उबरमध्ये। आणि इथे ओलामध्ये जो काम झालाय, एक मिनिट, तो झाला आहे 624। आता इथून कशा प्रकारच्या ट्रिप्स लागतात हे बघण्यासारखी गोष्ट आहे। आणि याच प्रकारे आपल्याला एक ट्रिप भेटली आहे बँड्राची। ऐश्वर्या नावाचा कस्टमर आहेत, हॉटेलमधून पिकअप आहे, जाऊया। माझी केस कशी झाली बाई, विचित्र झाली केस, पण ठीक आहे, चला जातो कस्टमरला पिकअप करतो। मगाशी पण वाजली होती अंधेरी आणि आता पण वाजली, मॅचिंग येते। शेवटची ट्रिप 4.14 किलोमीटर, 4.14 ची दिली आपल्याला, 172 प्रीमियर कॅटेगरीमध्ये होती। कोणतरी प्राइस चेक करते किंवा भेटू शकतं। इथं बरोबर सर्च चालू आहे आणि तिथेच मी थांबलोय, बट थोडासा ऊन लागतोय बाहेर, थोडासा ऊन आहे। आणि टोटल अर्निंग 2000 क्रॉस आहे आपली। तीनदा अंधेरीच्या लागल्या ट्रिप। अरे हा सर्च जेन्युन आहे का? नाही, हा सर्च जेन्युन नाही आहे। बघा इथं सर्च चालू आहे बरोबर, पण इथं बिझी काही लिहून येत नाहीये, तर हा जेन्युन सर्च नाहीये, हा फेक सर्च आहे। ठीक आहे, तरी थांबतो थोडा वेळ इथे। ठाण्या साईडची ट्रिप भेटली आहे। आता जी ट्रिप आहे ती पेशंटला घेऊन जायचं। आता पेशंट कसे आहेत, काय आहेत, किती सांभाळून घेऊन जायला लागेल, किती काय करायला लागेल ते आता आपल्याला माहिती नाही। मला थोडा आधी क्लिक झाला असतं तर मी ट्रिप कॅन्सल केली असती। मी बोललो जाऊया, आता पिकअप लोकेशनवरती आलोय, घेऊनच जाऊया। ॲटलिस्ट आपल्याला नाही बोलत तरी 1.5 तास तरी आपल्याला झेलावं लागेल। जर खूपच जास्त क्रिटिकल सिच्युएशन असेल तर, नॉर्मल असेल तर मग काय टेन्शन नाही, बघू चला, फिंगर क्रॉस। भावानो लय मोठी चुकी झाली ही ट्रिप उचलून। मी आहे शिलफाटाच्या पुढे दिवागाव। हे बघा जरा नजारा बघा, इथं काहीच नाही, ह्याच्यापेक्षा अजून बेकार रोड आहे तिथे पुढे।
आणि माझं CNG पण ऑलमोस्ट संपलं आहे. सो टाकून घेतो CNG. इथं मला CNG पंप भेटला आहे मला ऑलरेडी 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर नशीब तिथं जास्त लाईन पण नाही आहे. पण आता प्रॉब्लेम नाही असू शकत. ॲक्च्युली माझी सिच्युएशन आहे ही की इथून आता आपल्याला घरच्या साईडच्या ट्रिप भेटतील का, आणि जर घरच्या साईडच्या जर ट्रिप पाहिजे तर जायला लागेल ऐरोली. आणि ऐरोली इथून जवळपास तब्बल 12 किलोमीटरच्या आसपास आहे. 12-12.5 किलोमीटर. अरे असं असतं, एक ट्रिप चुकीची उचलली की मग पुढच्या मग त्याची लंका लागली. क्या करे क्या ना करे कैसी. हे बघ घाण. हे बघ अशा घाणीत आलोय. केसांची हालत सध्या बघवत नाहीये. 3,200च काम झालंय. मला वाटलं की झाले असते 3,500 रुपये, पण ठीक आहे. ज्या एरियामध्ये ड्रॉप होता शेवटचा तिथे काय व्यवस्थित ट्रिप लागल्या नाही. एक लागली त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठवेन वाटल्यास. मी काढले, मला आठवते. एकदम भयंकर, एकदम आणि बेकार ट्रिप. मी ती ट्रिप उचलली नाही. मी आता सध्या आलो आहे इथे महापे बिझनेस पार्कमध्ये. इथे थोडासा नाश्ता वगैरे करतो आणि त्यानंतर मग घरच्या साईडची ट्रिप बघणार. मी ते नाही मुंबईमध्ये एंटर होणार, नाही ठाण्यामध्ये एंटर होणार, कारण आता ट्रॅफिक वाढेल हळूहळू. भावानो, आपण आलो आहे आता आपल्या बिल्डिंग खाली. ही गाडी बिल्डिंग समोर. तर टोटल गाडी 209 किलोमीटर चालली आहे आणि सेकंड टॉपअपला आपली गाडी चालली आहे 40 किलोमीटर. तर 750 रुपयाचा CNG भरला होता काल. 750, 850, 950 म्हणजे 950 रुपयाचा CNG गेला. मी ऑन अन ॲव्हरेज 20 किलोमीटर 1 kg CNG मध्ये चालते गाडी, असं पकडून चाललोय. आणि इकडे जरा हे बघा लालम लाल आहे. बोरिवली सगळा. नवी मुंबईमध्ये लालम लाल नाही आहे, पण मुंबईमध्ये लालम लाल आहे. तर मग फटाफट कॅल्क्युलेशन करूया. 2,752 प्लस ओलामध्ये 1,085, 3,837, 950 आपला CNG, 200 रुपये उबर आणि 66.66 ओला. आय एम नॉट रॉंग. तर ही आहे आपली टोटल अर्निंग आजची. आणि जो टाईम जो होतोय तो होतोय 8:40. याच्यामध्ये 1 तास टाइमपास झाला माझा नाश्त्या बिष्ट्यामध्ये. तर 7 वाजता बरोबर लॉग इन होतो मी. तर पकडून चालत 13 तासाची ही अर्निंग आहे. एवढी 2,620 रुपये. मी थोडा अजून लवकर येऊ शकलो असतो जर 3 ते 4 ट्रिप कन्सिस्टन्सली कॅन्सल झाल्या नसतं. तर पनवेलची ट्रिप कॅन्सल झाली. पनवेल असं नाव दाखवतं, पण ॲक्च्युअली कामोठे कळंबोली असतं ओलामध्ये. मी ऑब्झर्व केलं आहे. त्यानंतर उल्वे, ती पण ट्रिप कॅन्सल झाली. त्यानंतर खारघरच्या 2 ट्रिप होत्या, त्याही कॅन्सल झाल्या. म्हणजे टोटल 4 ट्रिप कॅन्सल झाल्या. मी विचार केला जाऊ दे. पेशन्स माझा संपलेला होता आणि तेवढ्यात आपल्याला घनसोलीमधून डायरेक्ट कळंबोलीची ट्रिप लागली. एक अशा एरियामध्ये जो की मी डिस्क्लोज नाही करू शकत. 18+ आहे. बारमध्ये बारमध्ये ड्रॉप होता. ओनर होते बारचे, त्यांचा नंबर सेव्ह करून घेतलाय मी. जस्ट किडिंग गाईज, असं काही नाही आहे. ओला फालतूगिरी करतो, ओला नंबर नाही दिला पाहिजे. तर त्यांना मी ड्रॉप केलं. तिथून मी डायरेक्ट मापनं आलो घरी. आणि जर मीटरमध्ये बघायला गेलं तर जवळपास 12.5 तास दाखवतोय की आपली एवढी गाडी चालली आहे, एवढे तास. तर याच प्रकारे आजचा व्हिडिओ इथंच एंड होतो. मी खूप जास्त भडकलो होतो. घनसोलीमध्ये काही अशा क्लिप्स होत्या ज्या की मी टाकू पण नाही शकत. शिव्या होत्या त्याच्यामध्ये. माझा डोका खराब झाला. म्हणजे बॅक टू बॅक ट्रिप चांगल्या नवी मुंबईच्या माझ्या घरा साईडच्या ट्रिप जर कॅन्सल होत आहेत तर मग ते होतो ना की राग, तसं झालं होतं. बट ठीक आहे, पेशन्सनी थोडासा काम केला आणि रिझल्ट तुमच्या समोरच आहे. ठीक आहे. आणि ह्या प्रकारे आपला आजचा दिवस किती होता? 21वा होता. यस, 21वा दिवस कंप्लीट झालेला आहे.
उद्या आहे सॅटर्डे संडे, तर त्या दिवशी बघू कशी अर्निंग होते. आणि हां, व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. जो कोण सॅटर्डे संडे काम करतोय तर मला थोडासा गाईड करा की कुठल्या कुठल्या साईडच्या ट्रिप्स लागतात, कुठल्या साईडच्या नाही. सहसा मी सॅटर्डे संडे अवॉइड करतो, पण आपण ह्या सॅटर्डे संडेला काम करणार आहे. सिम्पल.